कर्माचे भोग. एक अत्यंत धार्मिक राजा होता. तो न्यायी आणि देवभक्त होता. त्यांनी कृष्णाचे मंदिर बांधले आणि एका ब्राह्मणाची पुजारी म्हणून नियुक्ती केली. तो ब्राह्मण अत्यंत धार्मिक आणि समाधानी होता. त्याने कधीही राजाकडे भीक मागितली नाही. राजा देखील त्याच्या स्वभावावर खुश होता. राजाच्या मंदिरात त्यांना पूजा करायला लावून 20 वर्षे झाली होती. त्याने राजाला कधीही कोणताही प्रश्न विचारला नाही. राजाच्या घरी एक मुलगा झाला. राजाने त्याला शिक्षित करून विद्वान बनवले आणि तो मोठा झाल्यावर एका सुंदर राजकन्येशी त्याचे लग्न लावून दिले. ज्या दिवशी राजकन्याला लग्न करून तिच्या महालात आणले त्या दिवशी राजकन्याला झोप येत नव्हती. ती इकडे तिकडे फिरू लागली. जेव्हा ती आपल्या पत्नीच्या पलंगाच्या जवळ आली तेव्हा तिला हिरे रत्नांनी जडलेली तलवार पडलेली दिसली. तलवार म्यानातून बाहेर काढली तेव्हा ती धारदार आणि विजयासारखी होती. ती तलवार पाहून ती घाबरली आणि भीतीपोटी ती तलवार तिच्या हातातून पडून राजपुत्राच्या मानेवर पडली. राजपुत्राचा शिरच्छेद झाला आणि त्याचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूमुळे राजकन्येला खूप वाईट वाटू लागले. तिने देवाला प्रार्थना केली, हे परमेश्वरा, माझ्याकडून अचानक हे पाप कसे घडले? माझा नवरा माझ्या हाताने मेला. तुम्हाला आधीच माहीत आहे, पण मी हे सत्य कोणालाच सांगणार नाही. कारण यामुळे माझ्या आईवडिलांची आणि सासरची बदनामी होईल आणि कोणीही त्यावर विश्वास ठेवणार नाही. सकाळी जेव्हा पुजारी विहिरीजवळ आंघोळीसाठी आले तेव्हा राजकन्या त्याला पाहून आरडाओरडा करू लागली आणि म्हणाली, माझ्या पतीला कोणीतरी मारले आहे. लोक जमले आणि राजा पण आला आणि त्याने विचारले, कोणी मारले? तेव्हा ती म्हणू लागली, मला माहीत नाही कोण होता, पण तो कृष्णाच्या मंदिरात जाताना मी पाहिलं. राजासह सर्वजण कृष्णाच्या मंदिरात आले तेव्हा त्यांनी ब्राह्मण पूजा करताना पाहिले. त्यांनी त्याला धरले आणि विचारले, तू राजकुमाराला का मारलंस? ब्राह्मण म्हणाला, मी राजकुमाराला मारले नाही. मी त्याचा राजवाडाही पाहिला नाही. यात देव साक्षी आहे. न घाबरता एखाद्या गुन्ह्यासाठी त्याला दोष देणे योग्य नाही. ब्राह्मणाचे कोणी ऐकत नव्हते. कोणी एक म्हणत होतं तर कोणी दुसरं म्हणत होतं. हा ब्राह्मण निर्दोष आहे असे राजाला पुन्हा पुन्हा वाटायचे. पण अनेकांच्या सांगण्यावरून राजा ब्राह्मणाला म्हणाला, मी तुला फाशीची शिक्षा देत नाही, तर ज्या हाताने तू माझ्या मुलाला तलवारीने मारले मी ते दोन्ही हात कापण्याचा आदेश देतो. असे बोलून राजाने ब्राह्मणाचे हात कापले. यावर ब्राह्मण फार दुःखी झाला आणि राजाला अर्धमी समजून देश सोडून गेला. त्यांनी तेथे गेल्यावर शोध केला की त्याला एखादा विद्वान ज्योतिषी सापडावा, तर त्याला कोणताही गुन्हा न करता हात कापण्याचे कारण विचारावे. त्याला कोणीतरी सांगितले की काशीत एक विद्वान ज्योतिषी राहतो. त्यानंतर तो त्याच्या घरी पोहोचला. ज्योतिषी कोठेतरी बाहेर गेले होते. त्यांनी पत्नीला विचारले, आई, तुमचे पती ज्योतिषजी महाराज कोठे गेले? तेव्हा त्या स्त्रीने तोंडातून अयोग्य असाय शिवीगाळ केली. ते ऐकून ब्राह्मण आश्चर्यचकित झाला आणि मनात हसू लागला की मी हात कापण्याची कारणे विचारायला आलो होतो, पण मला आता प्रथम त्यांची अवस्था विचारेन. इतक्यात ज्योतिषी आले. घरात प्रवेश करताना त्या बायकोने अनेक वाईट शब्द बोलून त्यांचा अपमान केला, पण ज्योतिष गप्प राहिले आणि बायकोला काहीही बोलले नाही. त्यानंतर ते गादीवर बसले. ब्राह्मणाला पाहून ज्योतिषी म्हणाले, ब्राह्मण देव, तू इथे का आला आहेस? तुझ्याबद्दल
तुला काय विचारायचे आहे ते विचार. त्यावर ब्राह्मण म्हणाला, तुमची बायको तिच्या जिभेने तुमचा एवढा अनादर का करते, जो कोणालाही सहन होत नाही आणि तुम्ही सहन करता, याचं कारण काय? तेव्हा पुजारी ज्योतिषी म्हणाले, ही माझी बायको नाही, माझे कर्म आहे. जगात तुम्ही कोणाला भेटता, म्हणजे भाऊ, मुलगा, शिष्य, पिता, गुरु, नातेवाईक, ती कोणतीही व्यक्ती असो, ते तुमचे कर्म आहे. ही बायको नाही, माझे कर्म आहे आणि ते भोगल्याशिवाय मला पर्याय नाही. कोणतेही शुभ किंवा अशुभ कृत्य केले तरी ते भोगावेच लागते. कर्माचा अनुभव न घेता कितीही वर्ष निघून गेली तरी ते टाळता येत नाही. म्हणूनच मी माझ्या कर्माचा आनंदाने आनंद घेत आहे आणि माझ्या पत्नीला शिक्षा देखील करत नाही, जेणेकरून मला भविष्यात या कर्माचे परिणाम भोगावे लागू नयेत. ज्योतिषी, तुमचे असे कोणतं कर्म होते, असे पुजारीने विचारले. तेव्हा ज्योतिषी म्हणाले, माझ्या मागच्या जन्मी मी कावळा होतो आणि माझी पत्नी गाढव होती. तिच्या पाठीवर एक फोड आला होता. त्या फोडाच्या दुःखाने ती खूप दुःखी होती आणि अशक्तही. माझा स्वभाव खूप वाईट होता, म्हणून मी तिच्या फोडाला चोखून त्याला आणखी दुःख करायचो. जेव्हा ती वेदनांमुळे उडी मारायची तेव्हा तिची अवस्था पाहून मला आनंद व्हायचा. माझ्या भीतीमुळे ती सहजासहजी बाहेर पडत नसे, पण मी तिला शोधत फिरायचो. ती मला जेथे भेटायची तेथे तिला मी दुःखी करत असे. शेवटी माझ्याकडून खूप छळ होत असे. तर ती गावापासून 10-12 मैल दूर जंगलात गेली. तेथे नदीच्या तीरावर घनदाट जंगलात हिरवे गवत खाऊन माझ्या दुखापती टाळून ती आनंदाने राहिली. पण मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो. तिला शोधत शोधत मी जंगलात गेलो आणि तेथे तिला पाहून मी तिच्या पाठीवर जोरात चोच मारली आणि माझ्या चोचीने तिच्या हाडात छिद्र पडले. यावर अनेकदा प्रयत्न केले तरीही चोच सुटली नाही. मी पण चोच काढण्याचा खूप प्रयत्न केला आणि ती बाहेर आली नाही. पाण्याच्या भीतीने हे दृश्य मला सोडून जाईल असे विचार करत ती नदीत शिरली, पण तेथेही मला चोच काढता आली नाही. अखेरीस तिने मोठ्या प्रवाहात प्रवेश केला. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे आम्ही दोघीही वाहून गेलो आणि मध्येच मरण पावलो. मग नदीच्या प्रवाहाने ती ब्राह्मण झाली आणि मी मोठा ज्योतिषी झालो. आता ती माझी पत्नी आहे, जी तिच्या तोंडून शिवेगाळ करून मला मरापर्यंत दुखवेल आणि मी ते माझ्या भूतकाळातील कर्माचे फळ समजून ते सहन करीन. मी त्याला दोष देणार नाही, कारण ते मी केलेल्या कर्मांचे फळ आहे. म्हणूनच मी शांत राहतो. आता तुमचा प्रश्न विचारा. आपली सर्व बातमी सांगितली आणि विचारले, अधर्मी पापी राजाने माझे निष्पाप हात का कापले? ज्योतिषी म्हणाले, राजाने तुझा हात कापला नाही, तुझ्या कर्माने तुझा हात कापला. तुझ्या मागच्या जन्मी तू तपस्वी होता आणि राजकन्या गाय होती आणि राजपुत्र कसाही होता. जेव्हा त्या कसायाने गायला मारायला सुरुवात केली तेव्हा बिचारी गाय आपला जीव वाचवून जंगलात पळून गेली. मागून कसाई आला आणि तुम्हाला विचारले, येथे गाय होती ती कुठे गेली? तुम्ही खोटं बोलणार नाही अशी शपथ घेतली होती. म्हणून जेव्हा तुम्ही हाताने गाय गेली होती त्या दिशेला बोट दाखवले तेव्हा त्या कसायाने जाऊन गाय मारली. तो नदीच्या काठावर तेथे तिचे कातडे काढत होता. इतक्यात त्या जंगलातून एक सिंह आला आणि गाय आणि कसाई
या दोघांना खाऊन त्यांची हाडे नदीत वाहून गेली. नदीच्या प्रवाहातून कसाई राजकुमार म्हणून आणि गाई राजकन्या म्हणून जन्माला आली आणि मागील जन्मी केलेल्या कर्माने दोघांना एका रात्रीसाठी एकत्रित आणले. कर्माच्या कारणाने कसायाने गायीला वेळाने मारले होते. त्यामुळेच राजकुमाराचे डोके कापले गेले आणि अनावधानाने राजकन्येच्या हातून तलवार पडल्याने त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे कर्माने निकाल दिल्यानंतर संन्यास घेतला. हातांच्या इशाऱ्याने तुम्ही हे कृत्य केले होते. त्या पापामुळे तुमचा हात कापला गेला आणि ही तुमची चूक आहे आणि इतर कोणाचीही नाही. तुमचे मन तर तयार करा आणि आनंदाने जगा. कर्माच्या फळांचा भोग सुटत नाही. ज्ञानाच्या जोडीने जीवन किती सोपे आहे. हे कर्माचे तत्व जर आपण स्वीकारले आणि फळ भोगूनही आपण दुःखी होणार नाही तर आपल्या मनाची समता राखण्यात यशस्वी होऊ. भगवान श्री कृष्ण समत्वाच्या या प्रथेला समत्व योग म्हणून संबोधन करतात, ज्यामध्ये मनुष्य दृढ स्थान प्राप्त केल्यानंतर कर्माच्या बंधनातून मुक्त होतो. म्हणूनच म्हणतात मित्रांनो, कर्माची फळे ही भोगावीच लागतात, मग ती चांगली असो वा वाईट. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.